इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या जयंतीनिमित्त संभाजीराव शिंदे विद्यामंदिर येथील 10वीच्या विद्यार्थ्यांना नुकताच प्रदर्शित झालेला महाअवतार नरसिंह चित्रपट दाखवण्याचा संकल्प आम्ही सगळे विष्णू महेश प्रतिष्ठानच्या सभासदांनी घेतला आणि येत्या 10 तारखेला लक्ष्मीनारायण टॉकीज मध्ये 12:30 वाजता तो चित्रपट आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवणार आहोत। त्याचा मूळ उद्दिष्ट हाच आहे की तात्यांचं सुद्धा नाव हा भगवान विष्णूंच्याच नावाने त्यांचं नाव होतं। त्या चित्रपटामध्ये 2 विष्णूंचे अवतार आपल्याला पाहायला मिळतात, एक वराह अवतार आणि एक नरसिंह अवतार। तर त्यामुळं आपल्या मुलांना आपला इतिहास माहिती असला पाहिजे, आपल्या ग्रंथात काय आहे हे माहिती होण्यासाठी तो चित्रपट दाखवण्याचा निर्णय आम्ही घेतला। भगवान श्रीकृष्णाने आपल्याला महाभारतातून सगळ्यांना माहिती आपल्याला सांगितलंय की ज्या वेळेस आपल्या जगावरती अधर्म वाढेल त्यावेळेस धर्म स्थापनेसाठी ते जन्म घेत राहतील। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजामयं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। म्हणजेच ज्या वेळेस अधर्म वाढेल त्यावेळेस ते अधर्म नष्ट करण्यासाठी भगवान स्वतः अवतार घेऊन ते अधर्म संपवण्याचं काम आतापर्यंत करत आलेले आहेत। हिरण्यकश्यपाच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आले, पण भक्त प्रल्हादांकडून आपल्याला खरोखर शिकण्यासारखं आहे की अतिशय कमी वयात एखाद्या देवावरती निष्ठा आणि श्रद्धा कशी असली पाहिजे ते खरोखरच आपण शिकण्यासारखं आहे। आणि कमी वयात जर आपल्या विद्यार्थ्यांना ते समजलं तर निश्चितच पुढे आयुष्यात त्यांनी जे काही करण्याचा संकल्प केले त्या संकल्पनेत त्यांना निश्चित यश येईल। एवढंच हा चित्रपट दाखवण्याचा उद्दिष्ट आमचा सर्वांचा होता। कारण आयुष्यात काम करत असताना अनेक अडीअडचणी येतात आणि काही वेळ अशी येते की आपल्याला चुकीच्या मार्गाला जावं का अशा मनात भावना येतात, पण भक्त प्रल्हादाने निश्चित आपल्याला त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलंय की जरी कितीही वाईट परिस्थिती आली, जर आपली निष्ठा आणि श्रद्धा एखाद्या देवावरती असेल तर तो देव आपल्याला निश्चित प्रत्येक वेळी येऊन मदत करतो। पण आपण आपलं सत्कर्म कधी सोडायचं नसतं, चांगलं काम हे आपण नेहमी करत राहिलं पाहिजे। त्यामुळं निश्चितच विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या गोष्टीचा बोध घ्यावा आणि आयुष्यात काम करत असताना चांगल्या गोष्टींना प्राधान्य देऊन आपण सुद्धा आपली प्रगती करत असताना समाजाला काय देऊ शकतो याचा विचार करून आपण सर्वांनी आयुष्यात पुढे यशस्वी व्हावं हीच सर्वांना शुभेच्छा देतो व थांबतो। धन्यवाद।